नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत कालपासून महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये यायला सुरुवात झालेली आहे. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसेल, त्याचे मुख्य कारण कोणते आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा. तर बघा महिलांनो, लाडकी बहीण योजना कोणत्या महिलांची योजना बंद झाली आहे, म्हणजे कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही आहे याचे मुख्य कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, नंबर 1चं कारण आहे की ज्यांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही. ठीक आहे, ई-के-वाय-सी न केल्यामुळे अनेक महिलांची खाती बंद करण्यात आली आहे. 31 डिसेंबर असो की 30 एप्रिल असो, या 2 तारखेमध्ये ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी केली नाही त्यांची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. नंबर 2, सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला. तर महिलांनो, तुमची पडताळणी या ठिकाणी सुरू होती आणि या पडताळणीमध्ये जवळपास 68 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे आणि या महिलांची योजना आता बंद केलेली आहे. जर तुमच्या परिवारामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असेल किंवा आयकर भरणारा असेल, त्यामुळे तुमची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे, कारण तुम्ही पडताळणीमध्ये अपात्र झालेले आहे. नंबर 3चं मुख्य कारण आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेली महिला. तर ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांची पण योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. तुमचं पण नाव या 68 लाख महिलांमध्ये आलेले आहे. नंबर 4, चुकीची माहिती देऊन अर्ज केलेल्या महिला. तर महिलांनो, तुम्ही ज्यावेळेस के-वाय-सी केलेली होती तर चुकीची माहिती या ठिकाणी भरलेली होती. याचा फटका तुम्हाला या ठिकाणी बसलेला आहे, म्हणजे यामुळे पण तुमची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे. नंबर 5 बघा, पुरुषाच्या नावाने किंवा अपात्र व्यक्तीने घेतलेला लाभ. तर ज्या काही अपात्र महिला होत्या त्यांनी पण या ठिकाणी लाभ घेतलेला होता, पण ते पडताळणीमध्ये आता पूर्णपणे अपात्र झालेले आहे, त्यांची पण योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. नंबर 6 आहे निकषाबाहेरील वय असलेल्या महिला. तर महिलांनो, आता पडताळणीनंतर काही महिला ज्या ते एज लिमिटपेक्षा जास्त झालेली आहे, जशी की वयोमर्यादा तुमची 65 वर्षापर्यंत होती, तर आता पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि या पडताळणीमध्ये ज्या महिला 65 वर्षाच्यापेक्षा जास्त झालेल्या आहे त्यांची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे. नंबर 7, एका कुटुंबातून नियमापेक्षा जास्त अर्ज झालेले प्रकरणे, म्हणजे एकापेक्षा जास्त अर्ज ज्या कुटुंबाने भरलेले आहे त्यांची योजना बंद या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे एका कुटुंबामध्ये फक्त 2च अर्ज पाहिजे होते, तर 2पेक्षा जास्त ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्यापैकी एका महिलांची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे पडताळणीनंतर. तुम्ही पण एकापेक्षा जास्त अर्ज भरले असेल, तुमच्या परिवारामध्ये तर 2पेक्षा जास्त अर्ज भरले असेल, तुमची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे. तर हे 7 मुख्य कारण या ठिकाणी सांगितलेले आहे, त्यामुळे तुमची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे. तर महिलांना बघा, 68 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. तर ज्या महिलाच्या घरी 4 चाकी वाहन होते त्या महिला पण या ठिकाणी अपात्र केलेले आहे, त्या महिला पण या 68 लाखमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर महिला लक्षात ठेवा, जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आला नसेल हे तुम्हाला कारणे शोधावी लागेल. या कारणामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमची योजना या ठिकाणी पूर्णपणे बंद झाली आहे असं या ठिकाणी समजून जायचं. जर तुम्ही या कारणामध्ये बसत नसाल तर तुम्हाला 15 मेपर्यंत पैसे येण्याची वाट पाहावी लागणार आहे. लक्षात ठेवा महिलांनो, 15 मेपर्यंत तुम्हाला पैसे येण्याची वाट पाहावी लागणार आहे. 15 मेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाईल, कारण हे जे वितरण आहे हे अजून 3 दिवस चालणार आहे. म्हणजे 13, 14 आणि 15 या 3 दिवसापर्यंत हे 1500 रुपयाचं वाटप चालणार आहे, मार्च हप्त्याचं वाटप चालणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला 15 मेपर्यंत पैसे येऊन जाईल. ठीक आहे, म्हणून व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.